No, Yeah, you can continue. what I would do, Pastor Prabhakan, Yeah, tell this pastor I'd be looking for another place of fellowship. I think yeah, recording has started. Yeah, yeah. but it's Yeah, okay yeah. because what we're doing is continuing. For those listening in, we're continuing from Tuesday's class, still Yeah. on the theme of the spiritual father. That's Yes, why I yes. would advise this brother. I'll be Yeah, looking that's for right. another place of fellowship. I told the same thing. Yeah. Acha? Oh, that's Yeah. good. Yeah. Good. We're Okay, all Pastor. in You agreement. can continue. Yeah. Right, thank you, Pastor Prabhakar. Right, Pastor Dongri, good to see you, brother. Could you please, or somebody else, start the meeting with a word of prayer? Can you hear I can hear you. Can you hear me? Okay. I requested, could you or one of the students please open with a word of prayer? me, Pastor? प्रार्थनाद्वारे चालू Hello, करा can you कोणीतरी. hear me? Yeah, I can hear you. Yeah. Yeah. कोणीतरी प्रार्थना करा. धन्यवाद 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 देव बाप्पा प्रभू तुमचा आभार मानतो तुमची स्तुती करतो देव बाप्पा एक नवीन दिवसाच्या सुरुवातीमध्ये बाप्पा नवीन क्लाससाठी बाप्पा आम्ही तात्मा प्रभूजी तुझ्या दासाठी करे पाहतो आमच्याशी बोल Yes, दे Lord. बाप्पा आणि होणारा क्लास बाप्पा आम्हा प्रत्येका जीवनात आशीर्वादाचा कर दे बाप्पा आणि प्रभू तुझ्या वचनातील गुड आणि गुपित गोष्टी प्रभू समजण्यासाठी आम्हाला सहाय कर मदत कर तुझ्या दासकना Yes, बाप्पा Lord. तुझ्या आत्म्याद्वारे पाहतो त्याला चालव दे बाप्पा तुम्ही चालवता Mm. त्याबद्दल धन्यवाद करतो तुमची वेळ बाप्पा तुझ्या हातामध्ये बाप्पा सर्व मोबाईलचा सर्व यंत्रणा बाप्पा तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना Yes, चालणारा Lord. प्रवेश म्हणजे गोड पवित्र आणि सामर्थ्य नक्की द्या आमेन. Amen. Daniel, yeah. So on Tuesday's last lesson, we're looking at the need or necessity for a spiritual father or a spiritual mother. ब्रदर डोंगरे आवाज येत नाही तुमचा. पिक्चर नाहीत पाऊल पास्टर नाहीत पिक्चर मध्ये तिकडून काय तर मगाशी होते नाही ते Well, if you दिसतात ना don't आम्हाला have the दिसतात. picture, just do it with the audio. आवाज येतो मात्र. हा येस आवाज आवाज येतोय आवाज येतोय. बोला बोला. व्हिडिओ बंद हा करा आणि ऑडिओ वरनं बोला. ओके हा बोला ना ब्रदर. आवाज येते काय? हा पास्टरचा नाही आवाज येत कधी पिक्चर पण नाही नाही आम्हाला दिसते ना. तुम्हाला दिसतंय मला नाही दिसत तुमचं पिक्चर येते माझ्याकडे आवाज येत नाही. आवाज पास्टरचा पण नाही तुमचा आवाज येतोय आणि पिक्चर अनेकदा तुमचंच जॉईन येतोय करा. अनेकदा जॉईन करा. लॉग आउट ठीक व्हा आहे आणि लॉग इन. ओके Oh, so Dongri, are you having audio? हा नाव आता नाव यू कॅन स्टार्ट पास्टर इट्स ऑलरेडी लेट Right, yeah, I started like a few minutes ago. Right, या now we mentioned last lesson the need for spiritual mothers and fathers. आणि गेल्या वेळेला आपण ख्रिस्ती जगतामध्ये किंवा मंडळामध्ये आत्मिक माता पित्यांची किंवा आत्मिक पालकांची गरज आहे हे पाहिलं Now we're going to look at the characteristics of a spiritual father. आणि आता आपण
आत्मिक माता पिता होण्यासाठी कोणकोणती गुण किंवा कोणकोणती गुणवैशिष्ट्य किंवा कोणते स्वभाव आवश्यक आहेत ते पाहणार आहोत. And the first reference we're going to look at is 1 Corinthians 4. 1 Corinthians 4. Have you got it? 1 Yeah. Corinthians 4, 15 to 17. पहिले करिंथी 4:15 ते 17. पहिले करिंथी 4:15 ते 17. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. आमेन. Amen, Daniel. So we looked at this last lesson. I'll just summarize. So we saw that in India, England, America, all around the world, there are so many people that preach, so many Bible teachers. Repeat, Pastor. It is freezing. So in India and all around the world? Well, they're all around the world, India, England, America, wherever around the world, there's lots of people that can preach. There's lots of Bible teachers. Yeah. आणि भारतामध्ये असो किंवा अन्य जगातील इतर देशांमध्ये असो, संदेश देणारे, उपदेश करणारे खूप देवाचे सेवक सेविका आम्हाला आढळतात. आमेन. But, like Paul says, there are not many spiritual fathers. पण संत पौल या ठिकाणी काय म्हणतो आहे की उपदेश करणारे, संदेश देणारे खूप लोक आहेत मंडळांमध्ये, पण आत्मिक माता पिता मंडळांमध्ये फारच कमी. And 2,000 years later, since the letter to the Yeah. Corinthians, it's exactly the same today. आणि हजारो वर्षापूर्वी करिंथ येथील मंडळीला पौलानं पत्र लिहिलं, तेव्हा जी परिस्थिती होती ख्रिस्ती मंडळांमध्ये, 2000 वर्षानंतर आजही तीच परिस्थिती असलेली आम्हाला दिसते. आमेन. Amen. We have lots of people that can preach, but how many spiritual fathers or parents do we have? Well, the answer is very few. आणि आमच्याकडं मंडळांमध्ये शिकवणारे, शिक्षण देणारे, उपदेश करणारे खूपच देवाचे सेवक आहेत, पण आत्मिक माता पिता जर आम्ही मोजायला गेलं तर ते फारच कमी आहेत असं आम्हाला दिसून येतं. So we see in 1 Corinthians 4 and 15, Paul says, "For in Christ Jesus I have begotten you through the gospel." आणि मगाशी जो शास्त्रभाग आपण वाचला, पहिले करिंथी 4:15 मध्ये, त्यामध्ये संत पौल काय म्हणतो आहे की मी स्वार्थेच्या योगाने ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला जन्म दिलेला आहे, म्हणजे मी तुमचा पिता आहे. आमेन. Amen. So we see that the believers in Corinth were born again through the ministry of the Apostle Paul. आणि मग आम्हाला समजून येतं की करिंथ येथील जे विश्वासणारे ख्रिस्ती बंधू भगिनी आहेत, त्यांचं तारण किंवा त्यांचा नवा जन्म संत पौलाच्या करिंथ येथील सेवा कार्यामध्ये किंवा सेवा कार्यामुळे झालेला आहे. आमेन.
Amen. He was their spiritual father. आणि म्हणून संत पौल हा करीत येथील विश्वासणाऱ्यांचा आत्मिक पिता असा आहे. Now, please turn with me to 1 Peter 1 Peter 1 and verses 23 to 25. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 23 ते 25. पहिले पेत्र पहिला अध्याय 23 ते 25. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण धन्यवाद. सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय. आमेन. Amen. So we see that the believers, and we see this in 1 Peter 1 and verse 1, in all those places in Asia Minor, which corresponds to the modern country of Turkey, they were born again through the preaching of the gospel of the Apostle Peter. आणि आम्ही पाहतो की या पेत्राच्या पत्रामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते सर्व प्रेषित पेत्र याच्या सेवा कार्याच्या द्वारे किंवा त्याने स्वार्थ कार्य केल्यामुळे किंवा स्वार्थ सांगितल्यामुळे त्यांचं तारण झालेलं आहे किंवा त्यांचा नवीन जन्म झालेला आहे. Anyway, so Peter was the spiritual father to the Jews, the Jewish believers, and the Apostle Peter was the spiritual father to the Gentiles. Gentiles means non-Jewish people. आणि मग पेत्र आणि पौल यांचं सेवा कार्य वेगळं होतं की पौल पेत्राला जे ख्रिस्तीतर किंवा यहुदीतर लोक होते, यहुदी सोडून इतर धर्माचे जातीचे त्या काळामध्ये लोक होते, त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी पेत्राचं पाचारण होतं. पण पौलाचं पाचारण हे मुख्यत्वे यहुदी लोकांमध्ये सुवार्ता कार्यासाठी होतं असं आम्हाला दिसून येतं. Daniel. Now the next reference is James chapter 1. James chapter 1 and verse 18. याकोबाचं पत्र पहिला अध्याय याकोब 1 आणि 18 वचन. याकोब 1:18 आपण वाचूया. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. आमेन. So we see here that believers, again, James 1:1, persecution, the scattered believers were born again through the preaching of the Apostle James. आणि याकोब 1:1 मध्ये आम्ही पाहतो की 12 वंशातील पांगलेले लोकांस, म्हणजे हे लोक पांगले वेगवेगळ्या ठिकाणी का गेले? त्यांचा छळ झाल्यामुळे. आणि मग सत्य वचनाने, देवाच्या वचनाने त्यांचा नवीन जन्म झाला किंवा तारण झालं. याकोबाच्या सेवा कार्याचा, स्वार्थ कार्याचा परिणाम या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. Right, now please turn with me, next reference, Genesis 1, first book of the Bible, first chapter, Genesis 1, and verses 11 and 12. उत्पत्तीचा पहिला अध्याय 11 आणि 12 वचन आपण वाचूया. उत्पत्ती 1, 11 आणि 12. तेव्हा देव बोलला, हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो.
आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. आमेन. Amen. So we see here in the Genesis, there's a principle in God. Whatever we are, we reproduce. आणि उत्पत्तीच्या या सुरुवातीच्या अध्यायामध्ये एक तत्व देवाचं आम्हाला दिसून येतं आणि ते तत्व प्रिन्सिपल किंवा तो सिद्धांत कोणता आहे की आम्ही जे काही आहोत तेच आम्ही पुनर्निर्मित करतो किंवा आम्ही जे आहोत त्याचीच आम्ही निर्मिती करतो. Like where you are in Maharashtra, it's known for grapes, Yeah. cashew nuts, pomegranates. Well, grapes can only reproduce grapes. Pomegranates can only reproduce pomegranates. Cashew nuts can only reproduce cashew nuts. हा. आणि आम्ही फळझाडांविषयी पाहतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक फळ शेतकरी पिकवतात. द्राक्ष असतील, डाळिंब असतील आणि इतर फळं असतील. आणि म्हणून प्लीज रिपीट पास्टर. Whatever you are, you reproduce. Yeah, that's but grapes can produce grapes only. Yes. Or yeah, that is so same fruit. There is a seed, so they can produce the same fruit. Correct. हा. आणि मग एक जे फळ आहे किंवा एक झाड आहे ते झाड आंब्याचं असेल तर त्या आंब्याच्या झाडापासून आंब्याचीच झाडं निर्माण होतात. जर सफरचंदाचं झाड असेल तर सफरचंदाच्या झाडापासून सफरचंदाचीच झाडं निर्माण होतात. कारण सफरचंदाच्या झाडामध्ये सफरचंदाचं बी असतं आणि त्या बियापासून सफरचंदाची झाडं निर्माण होतात आणि त्याला सफरचंद. म्हणजे जे काही आम्ही आहोत तेच आम्ही पुनर्निर्मित करू शकतो वनस्पती किंवा फळांप्रमाणे. आमेन. Amen. So the spiritual fathers of the New Testament times saw the life of Christ, the life of Jesus, by the Holy Spirit, Pawita Atma, reproduced in their lives and reproduced through their lives. आणि मग पहिल्या शतकातील ज्या मंडळीतील जे सेवेकरी होते किंवा सेवक होते किंवा विश्वासणारे होते, पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं जीवन जणू काही निर्माण झालं किंवा प्रगट झालं आणि मग ते प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्यांनी इतर विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ओतलं किंवा त्याचं रूपांतर केलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आधी शिष्यांच्या जीवनामध्ये परिवर्तित झालं आणि शिष्यांनी मग ते इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तित केलं. अशा पद्धतीनं साखळी पद्धतीनं प्रभू येशूचं जीवन आधी शिष्यांमध्ये, नंतर इतर विश्वासणाऱ्यांमध्ये आणि आजपर्यंत आमच्यापर्यंत ते आलेलं आम्हाला दिसतं. आमेन. Now, the next characteristic of the spiritual father is prayer. आता आत्मिक पालक जे आहेत किंवा आत्मिक माता पिता त्यांचा महत्वाचा स्वभाव म्हणजे प्रार्थनाशील जीवन. So spiritual children are birthed, that is born again, by prayer. या आणि म्हणून जे नवीन जन्म पावलेल्या व्यक्ती आहेत, प्रार्थना हा त्यांच्या जीवनाचा किंवा सेवा कार्याचा महत्वाचा भाग असला पाहिजे. And God's work among his people is born out of prayer. आणि मग देवाचं कार्य अशा लोकांच्या मध्ये प्रार्थनेच्याच द्वारे जणू काय परिवर्तित होतं. Right, God's work. Right, so the next reference on prayer is Galatians 4 and verse 19. गलतीकरास पत्र याचा 4 अध्याय 19 वचन. गलती 4:19. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये
ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. आमेन. So Pastor Prabhakaran was sharing about this at the end of last class. आणि पास्टर प्रभाकर गेल्या वर्गाच्या शेवटच्या वेळेला त्याने असं सांगितलं. So we see that the believers in Galatia were the Apostle Paul's spiritual children. आणि गलती येथील मंडळीतील जे विश्वासणारे होते ते संत पावलाच्या सेवेद्वारे विश्वासणारे बनले होते, किंवा त्यांचं तारण झालं होतं, किंवा त्यांचा नवीन जन्म झाला होता. म्हणजे संत पाऊल हा गलती येथील विश्वासणाऱ्यांचा आत्मिक पिता होता. आमेन. And we see that Paul entered a realm of prayer in the Holy Spirit, Pavitra Atma, known as travailing prayer. And I'll put this in the whiteboard for you all. आणि संत पाऊल गलती येथील मंडळीला लिहित असताना तो म्हणतो आहे की अजून देखील मला तुमच्या संबंधी प्रसूती वेदना, म्हणजे बाळणपणामध्ये, डिलिव्हरीमध्ये एखाद्या स्त्रीला ज्या वेदना होतात तेवढ्या वेदना सहन करून संत पावलाने गलती येथील विश्वासणाऱ्यांसाठी तारणासाठी प्रार्थना केल्या होत्या, आणि तो अजूनही करीत आहे असं गलती येथील लोकांना तो या पत्रामध्ये लिहित आहे. आमेन. So the picture here Paul is giving is like a woman when she travails in childbirth. आणि एखादी स्त्री लेकराला जन्म देताना बाळणपणामध्ये ज्या असह्य वेदना सहन करते त्याप्रमाणे संत पावलाने प्रार्थनेमध्ये असह्य वेदना सहन करून गलती येथील लोकांच्या तारणासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. आणि संत पाऊल त्यांना सांगत आहे की तुमच्या तारणासाठी मी पूर्वी प्रार्थना केल्या होत्या, आणि आज देखील मी प्रसूती वेदना सहन करण्यासारख्या मध्यस्थीच्या प्रार्थना तुमच्यासाठी करीत आहे. आमेन. Amen. So we see there's a realm in the Holy Spirit of travailing in prayer until people are born again by the Holy Spirit. आणि मग आम्हाला असं दिसून येतं की पवित्र आत्म्याच्या कार्यामध्ये हा देखील एक भाग आहे. आम्ही ज्या वेळेला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रसूती वेदना सहन करण्या इतपत कळकळीच्या मध्यस्थीच्या प्रार्थना करतो, त्याच वेळेला अनेक लोकांचा देवाच्या राज्यामध्ये नवीन जन्म होतो, किंवा अनेक लोकांचं तारण होतं. आमेन. So Paul says there's a realm in prayer. The picture is woman travailing from the childbirth, and similarly we agonize and we pray in the realm of the Holy Spirit until such time as people are born again by the Holy Spirit. उदाहरण देतो आहे की एखादी बाळंतपण सहन करणारी स्त्री जी आहे आपल्या लेकरांना अत्यंत दुःख, क्लेश, वेदना सहन करून जन्म देते, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्यामध्ये आम्ही ज्या वेळेला कळकळीने मध्यस्थीच्या प्रार्थना करतो त्याच वेळेला लोकांचा नवीन जन्म होतो, किंवा लोक प्रभूला स्वीकारतात, किंवा लोकांचं तारण होतं. आमेन. Amen. Now the next reference is 1 Thessalonians 3 and verse 10. 1 Thessalonians 3 and verse 10. पहिले थेसलनी 3:10. पहिले थेसलनी 3:10. आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करीतो की आम्ही तुम्हाला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. आमेन. Amen. So we see Apostle Paul
was praying night and day for the believers in Thessaloniki. या ठिकाणी संत पौल थेसलनी येथील विश्वासणाऱ्यांसाठी रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करीत आहे आणि त्यांना या विश्वासणाऱ्यांना भेटण्याची त्याला ओढ आहे किंवा त्याची इच्छा आहे. आमेन. And how many of us pray like the Apostle Paul night and day for other Yeah. believers? मग आपल्यापैकी किती जण इतर लोकांसाठी किंवा इतर विश्वासणाऱ्यांसाठी रात्रंदिवस प्रार्थना करतात याचा आम्ही विचार केला पाहिजे. आमेन. We have a saying in England, Lord bless us four and no more. Mum, dad, and 2 children. Many believers are only asking for prayer for themselves and their own family. आणि या इंग्लंडमध्ये एक म्हण आहे की देवा मी माझी बायको आणि माझी लेकरं यांनाच आशीर्वादित कर. म्हणजे लोक आजकाल स्वार्थी झालेले आहेत. फक्त आपण आपलं कुटुंबीय आपले नातेवाईक यांच्यासाठीच प्रार्थना करताना लोक दिसतात. इतरांसाठी फारशा प्रार्थना होत नाहीत. आमेन. Many of us, our prayers are quite frankly, very often, quite selfish. आणि म्हणून आपण सर्वच जण बरेच वेळा प्रार्थनेमध्ये स्वार्थी झालेले आम्ही पाहतो की आम्ही आपल्याच लोकांसाठी आपल्याच नातेवाईकांसाठी आपल्याच मंडळीसाठी प्रार्थना करत असतो. But the Apostle Paul prayed for others more than he prayed for himself. पण संत पौलाचं उदाहरण पहा. तो स्वतःसाठीच्या प्रार्थनापेक्षा इतरांसाठीच्या प्रार्थनेमध्ये जास्त वेळ खर्च करत आहे. आमेन. And we see in all these passages, we're going to look at some other passages as well. We see the love, the care, the concern, the compassion that the Apostle Paul had for his spiritual children. आणि मग या सर्व पत्रांमधून आपण सर्व शास्त्रभाग जे वाचले त्यामधून आम्हाला हे कळतं की संत पौलाची जी आत्मिक लेकरं आहेत, जे विश्वासणारे आहेत, त्यांच्यासाठी तो किती काळजी करतो आहे, त्यांच्यासाठी तो किती प्रार्थना करतो आहे, त्यांच्याचा किती विचारपूस त्यांची करतो आहे, त्यांच्यावर किती प्रीती करतो आहे, त्यांची किती तो आठवण करत आहे. या सर्व गोष्टी आम्हाला संत पौलाच्या जीवनामध्ये दिसून येतात. आमेन. Amen. Now the next reference is Ephesians 3 verses 14 to 21. पुढचा जो संदर्भ आहे इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 3rd verses. Ephesians 3 verses 14 to 21. 14 to 21, बिग पॅसेज. ओके. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 14 ते 21. इफिस 3 14 ते 21. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करीतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, ह्यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की
तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना Pastor Prabhakar, Yes, sir. it seems that we've lost Dongri. Yeah, Is I some can't hear technical him. problem is there? Yeah, some audio Oh, he's problem back. He's back. It's okay. He's back. back. Yeah. Okay. Yeah, continue, Pastor. Yeah. Thank you, Daniel. Yeah, I think there's some technical problem is there. Anyway, so we see in Ephesians 3 the prayer of the Apostle Paul for the believers at Ephesus. आणि आता वाचलेल्या शास्त्र भागामध्ये संत पावलाच्या इफिस येथील विश्वासणाऱ्यांसाठी त्यानं ज्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थनेमधील वृत्तांत आम्ही पाहिलेला आहे. आमेन. Amen. So he's praying the believers at Ephesus may know the love of God in all of its fullness, its lengths and breadths and heights and depths. आणि संत पाऊल त्याच्या प्रार्थनेमध्ये एपिस येथील विश्वासणाऱ्यांची आठवण करतोय आणि त्याची प्रार्थना एपिस येथील विश्वासणाऱ्यांसाठी आहे की त्यांनी देवाची प्रीती जाणून घ्यावी, तिची रुंदी, लांबी, उंची, खोली किती आहे ती त्यांनी समजून घ्यावी. आमेन. Okay. Verse 19, it says, Paul prays to know the love of Christ, which passes knowledge, that you may be filled with all the fullness of God. 19व्या वचनामध्ये संत पाऊल प्रार्थना करत आहे की समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास तुम्ही शक्तिमान व्हावे, ज्यामुळे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. आमेन. That is an absolutely wonderful prayer. आणि ही किती अद्भुत प्रार्थना आहे एफिस येथील विश्वासणाऱ्यांसाठी संत पावलाने केलेली. So we see the love of God in the life of the Apostle Paul and how he prayed that the believers at Ephesus may experience the love of God in all its lengths and breadths and heights and depths. आणि संत पावलाची इच्छा आहे की संत पावलाच्या जीवनामध्ये जशी ख्रिस्ताची देवाची प्रीती प्रगट झाली, त्यानं अनुभवली, त्याचप्रमाणे इफिस येथील विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील त्यांना ख्रिस्ताच्या अद्भुत प्रीतीचा अनुभव यावा अशी संत पाऊल त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. आमेन. Amen. And that the believers in Ephesus may know the love of God, may be filled with all the fullness of the Holy Spirit. Pawitaratma. या आणि संत पौल पुढे प्रार्थना करत आहे एफिस येथील विश्वासणाऱ्यांसाठी की ख्रिस्ताची प्रीती एफिस येथील विश्वासणाऱ्यांनी समजून घ्यावी, त्यामध्ये त्यांनी सामर्थ्यवान बनावं आणि देवाची पूर्णता त्यांच्या जीवनामध्ये पूर्णतेस यावी. आमेन. And how do you and I pray for other believers? मग आमच्या ज्या प्रार्थना आहेत इतर विश्वासणाऱ्यांसाठी, त्या प्रार्थनेमध्ये या गोष्टींचा कधी आम्ही उल्लेख करतो का?
Well, we see how the Apostle Paul prayed for other believers. Do we pray like that for other believers? संत पावलाने जसे इफिस येथील, थेसलनी येथील मंडळांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना केल्या, आम्ही देखील इतर ठिकाणी असलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करतो काय? And I'd like you all please to turn with me. I think we probably finish with this next one. Colossians 4 and verse 12. कलशकरास पत्र याचा 4था अध्याय 12वे वचन आपण वाचूया आणि आपण आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करू. कलसई 4:12. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे. आमेन. Amen. Daniel. So Ephraim here prayed continuously. We see here that Ephraim prayed continually for the believers at Colossae. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की कलसई येथील विश्वासणाऱ्यांसाठी एपफ्रास नावाचा व्यक्ती सदा सर्वदा जीव तोडून प्रार्थना करत आहे. आमेन. That they may be in the perfect will of God. आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये तो काय देवाला विनंती करत आहे की कलसे येथील मंडळी देवाच्या इच्छेनुसार परिपूर्ण आणि दृढनिश्चयी अशी बनावी. Here again we see that Ephraim was fulfilling the role of being a spiritual father. या ठिकाणी देखील आम्ही पाहत आहे की हा एपफ्रास नावाचा व्यक्ती आत्मिक पित्याचं कर्तव्य पूर्ण करत आहे. विश्वासणाऱ्यांसाठी तो जीव तोडून प्रार्थना करत आहे. आमेन. Daniel, I'm going to finish the class there, but we still got some things to do as usual. Let us look at the assignments. आणि आता गृहपाठ थोडा पाहूया. विद्यार्थ्यांसाठीचा गृहपाठ काय आहे? And the first one is the usual one. Please write a summary of today's class. विद्यार्थ्यांसाठी पहिला गृहपाठ आहे आजच्या वर्गामध्ये शिकलेल्या सर्व गोष्टींचा सारांश लिहून काढायचा आहे. विद्यार्थ्यांनी आज शिकलेल्या सर्व गोष्टींचा सारांश लिहून काढायचा आहे. हा पहिला गृहपाठ आहे. And the second, or the main written assignment, I was just coming on the whiteboard. Hang on 1 minute, I've made a spelling mistake. Let it be. Yeah. It's coming, brother. Yeah. What is the need for prayer of a spiritual father? आत्मिक पित्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता का भासते? आत्मिक पित्याला इतरांसाठी प्रार्थनेची आवश्यकता का भासते? And most of the answer you've already got from the references I've given you in this class. आणि आज जे आपण संदर्भ पाहिले नव्या करारातून त्यामधून त्याचा जर तुम्ही संदर्भ घेतला तर त्याचं उत्तर त्यामध्ये आहे की आत्मिक पित्या कशा प्रकारे प्रार्थना करत आहे. मग प्रसूती वेदना देऊन केलेल्या प्रार्थना, रात्रंदिवस केलेल्या प्रार्थना, जीव तोडून केलेल्या प्रार्थना, प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रार्थनेमध्ये काय काय गोष्टी मागितलेल्या आहेत. आत्मिक पिता मग पाऊल असेल, एपफ्रास असेल किंवा पेत्र असेल, त्यांनी कोणकोणत्या गोष्टी प्रार्थनेमध्ये देव पित्याकडे मागितलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही एकत्र केल्या तर या
गृहपाठाचं उत्तर तुम्ही लिहू शकाल की आत्मिक पित्यासाठी प्रार्थना का आवश्यक आहे. हा दुसरा गृहपाठ आहे आणि पहिला गृहपाठ आजच्या वर्गाचा विद्यार्थ्यांनी सारांश लिहायचा आहे. Right, before we conclude, Pastor Prabhakar and Pastor Dongri, would you like to share anything about what we've looked at? Any comments, questions from today's class? Yeah, let the students speak, no? Yeah, It is sure. first let the students speak. If they are not speaking, then we'll speak. We are Okay. always speaking. Let the student express their views. विद्यार्थ्यांनी Please do. आपापली मतं मांडायची आहेत. काय प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला याविषयी काय सांगायचं असेल, आत्मिक पिता आणि त्यांचे गुणवैशिष्ट्य, प्रार्थना त्या संबंधी विद्यार्थ्यांनी बोलायचं आहे. आम्ही नेहमीच बोलत असतो. विद्यार्थ्यांनी बोललेलं अधिक चांगलं आहे. तुम्ही बोला, तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा एखादी गोष्ट, एखादा मुद्दा कळला नसेल तर विचारा, शंका किंवा प्रश्न. हॅलो, कोणीतरी बोला. या विद्यार्थ्यांनी बोला. सिस्टर, ब्रदर, मला शंका आहे किंवा आणि काही प्रश्न आहे. प्रश्न आहे, विचारा. लाजायचं नाही, बोला बोला. So if the students don't have anything to share, either Pastor Prabhakar or Pastor Dongri, would you like to share something? So prayer in our Christian theology is called as the breath of a believer. Correct. Breath is always going on, day or night, whether we are sleeping or preaching or anywhere. So that is the principle. So the verse is there. So pray without ceasing, continue. Yeah. There are three things without ceasing we have to do. We have to pray without ceasing. We have to worship or praise God without ceasing. And so prayer is a most important part. And one God servant has said that God cannot do anything without the believer's concern. And believer cannot do anything without God's help. So this mutual understanding is connected through prayer. So prayer is the most essential thing for a believer. And but we are praying. Most people, Christian people, believers, they pray. But as you have said, they are selfish prayer for we and our children, our church and our programs, and for others. Very few, people are praying. So our focus must be on others. So I remember one testimony of that Salvation Army people. So they were in last days of their mission. They were in very poor state, no money and that. So the boss asked his assistant, the Christmas season is there, so we have to send some gifts to all our servants. Can we send some? He said, there is no money to send the gifts. At least one message we can send, the Christmas message. I like, no money for that. At that time, telegram was there. So we'll send one good wishes or prayer for telegram. Yes, he said, no. Telegram also we can send one word to all our servants. Then it was very problematic. Then he thought for a while and he said, okay, one word will send to all our ministers. What was that word? That word was others.
others. So at the season for Christmas, think of others. I am just preparing a Christmas message and how to share the good news, that great joy. I am preparing message. So one of the great joy in a great joy is sharing gospel as well as love as well as gifts. So we have to think of others, not only believers but non-Christian people. So send them Exactly. gifts, send them Christmas cakes and calendars and New Testament, whatever we can do for others. So prayer is the most important thing we can do for others, believers as well as non-believers. And in Christmas season, so let us think of others, other believers and other non-Christian people. Yeah, that's very good, Pastor Dongri. Could you please translate that into Marathi? आणि आम्ही सध्या नाताळचा संदेश एक तयार करत आहे आणि या वर्षीचा संदेश आहे देवदूतांनी मेंढपाळांना सांगितलं जो मोठा आनंद. आता जुन्या करारामध्ये आनंद होता, नव्या करारामध्ये मोठा आनंद का म्हटलेला आहे प्रभू येशूच्या जन्माला. आणि या मोठ्या आनंदामध्ये कोणकोणते आनंद समाविष्ट आहेत, त्यामध्ये बरेच आनंद आहेत. आणि त्यातला एक आनंदाचा भाग जो आहे की सुवार्थ इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद. देवानं ही जबाबदारी देवदूतांना दिली नाही, कुणाला दिली नाही, आम्हाला दिलेली आहे आणि आनंदाने ती स्वीकारली पाहिजे. या ख्रिसमस सीझन मध्ये नव्हे तर प्रत्येक वेळेला आम्ही इतरांचा विचार केला पाहिजे, इतरांना शुभवर्तमान सांगण्याचा विचार केला पाहिजे. आणि विशेष करून या नाताळ नवीन वर्षाच्या सीझन मध्ये ज्या वेळेला नॉन ख्रिश्चन ख्रिस्तीतर लोक देखील संवेदनशील असतात, सेन्सिटिव्ह. तुम्ही काही जरी त्यांना दिलं तर ते एक्सेप्ट करतात, नाही म्हणणार नाहीत. तुम्ही त्यांना केक द्या, नवा करार द्या, कॅलेंडर द्या, ख्रिसमस कार्ड द्या, ते थँक्यू म्हणून घेतील. त्यांना माहित आहे यांचा सण आहे आणि हे गिफ्ट्स वाटतात. आणि म्हणून या सीझन मध्ये नाताळच्या या नवीन वर्षाच्या सीझन मध्ये आम्ही इतरांचा विचार करूया. मग इतरांचा विचार करायचा म्हणजे काय, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करूया, इतरांना शुभवर्तमान सांगण्यासाठी प्रयत्न करूया आणि इतरांना आमच्या बजेट प्रमाणे, आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही गिफ्ट्स, मग कॅलेंडर असतील, केक असतील, फराळ असेल, नवा करार असेल, काय जे असेल ते देण्याचा आणि त्यांना देखील आमच्या आनंदामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करूया. आनंद वाटण्याचा एक भाग म्हणजे इतरांसाठी प्रार्थना करणं. आणि सॅल्वेशन आर्मीचं एक उदाहरण मी मागं वाचलं होतं आणि त्यांचे जे पुढारी होते आणि शेवटच्या काळामध्ये त्यांची स्थिती फार आर्थिक बरोबर नव्हती आणि अनेक सेवक अनेक ठिकाणी त्यांची सेवा करत होते. आणि नाताळच्या सीझन मध्ये आता त्यांना काय बक्षीस तर पाठवता येणार नाही, एखादा मेसेज किंवा शुभेच्छा पाठवाव्यात असं त्यांनी ठरवलं. त्यावेळेला तार याचे फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तारेच्या द्वारे संदेश पाठवायचे. त्याने आपल्या असिस्टंटला विचारलं आपण त्यांना एक संदेश पाठवू शकतो का. त्या असिस्टंटने सांगितलं आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, फक्त एक शब्द आम्ही पाठवू शकतो सर्व आपल्या सेवकांना. आणि मग त्यांनी थोडा विचार केला आणि म्हटले ठीक आहे, तर कुठला शब्द पाठवायचा सगळ्यांना सेवकांना, तर आदर्स म्हणजे इतर. या नाताळच्या सीझन मध्ये इतरांचा विचार करा, इतरांसाठी प्रार्थना करा, इतरांना भेटी द्या, इतरांना मदत करा. आणि जर इतरांचा विचार जर आम्ही या नाताळामध्ये नवीन वर्षाच्या सीझन मध्ये केला तर खरोखरीच आमचा आत्मिक दृष्टीने हा नाताळ हा आनंदाचा सीझन, नवीन वर्ष हे आनंदाचं वर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. Amen, Daniel. And Pastor Prabhakar, would you like to share something, please? Yes, sir. Brother Dongre, jara translation kara. Yeah. See, in the book of John chapter 17, Jesus, as a spiritual father of his disciples, he prayed for his disciples. आणि योहान कृत सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशूची गेतसेमन बागेतील मध्यस्थीची प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांचा आत्मिक पिता होता, म्हणजे आपल्या शिष्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं रक्ताचा घाम गाळत केलेली प्रार्थना आम्हाला आढळते योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये. Here we see that how there are some points that what all things he prayed for his disciples. आणि येशूने आपल्या शिष्यांसाठी ज्या गोष्टी प्रार्थनेमध्ये देवपित्याकडे मागितल्या त्यातल्या महत्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत.
And first, we see in verse 6 and 9 that he accepted that disciples are gift from God. या आणि मग सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त हे मान्य करतो की हे विश्वासणारे किंवा शिष्य जे 12 आहेत ते देव पित्याकडून प्रभू येशूला मिळालेली गिफ्ट किंवा देणगी असे आहेत. And then number 2, in verse number 11, he says, keep them in your name. So he asked the Father to guard them from the evil one. हा. आणि पुढच्या मुद्द्यामध्ये प्रभू येशू पित्याला सांगत आहे की प्रभू या सर्व माझ्या लेकरांचं शिष्यांचं तू तुझ्या नावामध्ये संरक्षण कर, वाईटापासून त्यांना राख. And then in third thing, he prayed as a father that they may be one as we are one. Means he as a spiritual father, he worked for their unity and he prayed for their unity. आणि जसा प्रभू येशूने प्रार्थना केली की हे पित्या आपण दोघं एक आहोत ऐक्यामध्ये, तू माझ्यामध्ये मी तुझ्यामध्ये, जसं आपण एक आहोत तसं या माझ्या शिष्यांनाही तू ऐक्यामध्ये ठेव. आणि त्या 17व्या अध्यायामध्ये 5 वेळा प्रभूनं ऐक्याचा उल्लेख केलेला आम्हाला सापडतो. And then we see in the fourth thing that they that the joy of Jesus may be fulfilled in them. पुढची गोष्ट प्रभू त्यांच्यासाठी मागतोय की आता प्रभूचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावा. And then number 5, he prayed for their sanctification. पुढची गोष्ट म्हणजे त्यांच्या पवित्रीकरणासाठी, म्हणजे येशू ख्रिस्ताचा स्वभाव प्रत्येक शिष्यामध्ये निर्माण होण्यासाठी प्रभू येशू प्रार्थना करत आहे. And number 6, he prayed for their mission in verse 18 that he says, as you have sent me into the world, I have sent them into the world. आणि प्रभू त्यांना सांगतो की हे पित्या, तू जसं मला सेवेचं ओझं देऊन या पृथ्वी तलावर या जगामध्ये पाठवलं, तसं मी या माझ्या शिष्यांना सेवेसाठी जगामध्ये पाठवतो. So there are like this, there are even many points are there, as like in 7th point I can say that Jesus acknowledged the world hatred towards them. He acknowledged that world will hate them in that prayer. आणि मग या प्रार्थनेमध्ये प्रभू उल्लेख करतो की जग त्यांचा द्वेष करणार आहे, तरी प्रभू तू त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना सांभाळ. Then it says in the 8th point, Jesus prayed not to take them out of the world but to preserve them in it. आणि पुढचा मुद्दा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये मांडत आहे की हे पित्या, त्यांना जगातून काढून घेऊ नको, पण जगामध्येच ठेव, पण त्यांचं संरक्षण कर. Number 9, that Jesus prayed for the success of his word in their lives. He says that in 8 and verse 4, in verse 8 and verse 14, he says they had received his word and believed it. So he prayed that this word would continue to work in them. आणि प्रभू येशू प्रार्थना करत आहे पित्याकडे की प्रभू, त्याने माझी वचनं स्वीकारलेली आहेत, ती वचनं त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ देत. त्या वचनांचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये होऊ दे. Number 10, Jesus prayed for their holiness and dedication. He says in verse number 19, for their sakes I sanctify myself, that they also may be sanctified. आणि प्रभू म्हणतो की जसा मी पवित्र तसंच त्यांनीही पवित्र व्हावं, त्यांच्या पवित्रीकरणासाठी प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करत आहे की त्यांचं जीवन पवित्रतेमध्ये त्यांनी व्यतीत करावं. So this shows us that how much Jesus loves his disciples, and he prayed such a lengthy prayer, and this is the one prayer recorded in the Bible. We don't know how many hours Jesus prayed for his disciples. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त रात्र डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे, आणि प्रार्थना या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होता. आणि इतर प्रार्थना प्रभूनं असंख्य केल्या असतील आपल्या शिष्यांसाठी, त्या काय पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या नाहीत, पण ही एकच प्रार्थना योहान कृष्ण वर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये
आम्हाला वाचायला मिळते आणि त्यामध्ये खूप कितीतरी गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात, शिकाव्यास मिळतात. Yeah. So, yeah, that's what we can. So, as a pastor or as a spiritual father, it is not enough that we just teach them word and we help them by something, but it is very important that we need to spend a lot of time in prayer for our spiritual children. आणि एक पाळक किंवा पुढारी म्हणून आम्ही आमच्या लोकांना वचनाचं शिक्षण देणं एवढंच महत्वाचं नाही, त्याबरोबरच आम्ही त्यांच्यासाठी नियमितपणे प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. And one more thing, what Brother Dongre has mentioned, that is also mentioned in this prayer. Jesus said, I not only pray for these people, even for them who are outside, others. Jesus prayed even for the other people. आणि ज्या योहानस्कृत सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये फक्त शिष्यांसाठी येशूनं प्रार्थना केली नाही, जे इतर आहेत, ख्रिस्तीतर लोक आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केलेली आम्हाला दिसते. त्यांची देखील आम्ही आठवण केली पाहिजे आमच्या प्रार्थनेमध्ये. Yeah, that's all. Thank you. Oh, Daniel, I think if I may say, thank you, Daniel, Pastor Prabhakaran. That's a very relevant point, Brother Dongre. That pardon me. Our supreme, our first example is always Jesus. He is our spiritual father for all of us. And like Pastor Prabhakaran correctly shared from John 17, the spiritual father of the disciples, the apostles. आणि आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांचा आध्यात्मिक पिता हा प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशूची मध्यस्थीची प्रार्थना योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये पास्टर प्रभाकरांनी त्यातले मुद्दे सर्व आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. आणि म्हणून आम्ही देखील आमच्या आत्मिक लेकरांसाठी अशीच तळमळीनं, कळकळीनं रोज त्यांची आठवण करून प्रार्थना करणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. Daniel, so Pastor Dongre, could you or one of the students please close in prayer? कुणीतरी विद्यार्थ्यांनी प्रार्थना करा शेवटची, आणि मग आपण थांबवणार आहोत आजचा क्लास. शेवटची प्रार्थना करा आणि मग आपण सांगता करू या वर्गाची. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. प्रभू, आत्मिक माता पिता संबंधीचं शिक्षण प्रभू आम्ही घेत असताना तुझ्या पवित्र वचनातून अनेक गोष्टी तू आज आम्हाला शिकवल्या, त्या आत्मसात करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आत्मसात कराव्यात, आम्ही त्याचं लागू करणं आमच्या जीवनामध्ये करावं. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांसाठी जशी कळकळीने, तळमळीने, रक्ताचा घाम गाळून प्रार्थना केली प्रभू, त्याच कळकळीने, तळमळीने आम्ही इतर विश्वासणाऱ्यांसाठी आणि ख्रिस्तीतर इतर लोकांसाठी नियमितपणे प्रार्थना कराव्या, यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आत्मिक माता पिता बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही संपादन कराव्यात, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आणि आमच्यावर जे आमचे आत्मिक पिता आहेत प्रभू, त्यांचं आज्ञा पालन करण्यासाठी, त्यांचा आदर सन्मान करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आजच्या संपूर्ण शिक्षणाबद्दल आम्ही तुला Hello, Pastor Dongre, if you finished. Yeah, thank you and God bless you. Thank you. See you next time. Bye-bye.